येस. गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, टीईटीचे जे इम्पोर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. बघा, आपली टॉपिक वाईजची सिरीज चालू आहे. यामध्ये वर्बचा पार्ट 2 चालू आहे. वर्बचा पार्ट 1 ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, जाऊन तुम्ही ती व्हिडिओ चेक करू शकता. ठीक आहे. तर वर्बचं जे पार्ट 2 आहे ते पार्ट 2 आपण इथे पाहणार आहोत आणि याच्यामध्ये नेहमी जे रिपीट होणारे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. जसे की तुम्हाला माहिती आहे की येत्या 10 नोव्हेंबरला 10 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे. पेपर 1 पेपर 2 असणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुमचं 35 दिवस म्हणजे 40 दिवसांपेक्षा सुद्धा कमी वेळ म्हणजे नाही करून 35 दिवसाचा टाइम पिरियड तुमच्याकडे आहे. तर याचा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे वापर करायचा आहे आणि टीईटीसाठी अगदी व्यवस्थितपणे रेडी राहायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या ग्लोबल अकॅडमी सोबत जॉईन होऊ शकतात. ठीक आहे. सो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ज्या आहे यांनी तुमच्यासाठी पेड बॅच ठेवलेली आहे. टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण अभ्यासक्रम. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लास मिळेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आणि 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट सुद्धा दिले जाणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर MCQ सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ठीक आहे. बघा, सो मॉक टेस्ट मी नेहमी तुम्हाला सांगते, मॉक टेस्ट हे एक आरशासारखं काम करतं. हे तुम्ही आजपर्यंत किती केले, तुम्हाला आणखी किती करण्याची गरज आहे, कोणता टॉपिक तुम्हाला हार्ड आहे, कोणता टॉपिक तुमच्यासाठी इझी आहे, सर्व गोष्टी सांगण्याचं काम मॉक टेस्ट. त्यामुळे मॉक टेस्ट देणं हे फार गरजेचं आहे. जर बघायला गेलं तर याची पर पेपर फी 2000 आहे. पुन्हा पॅक घ्यायला गेलं तर याची 3000 आहे. पुन्हा 2 व्हॉट्सअप कॉलिंग नंबर दिलेले आहेत. त्यांपैकी कोणत्याही एका नंबरवर फक्त व्हॉट्सअप कॉलिंग करून बॅचमध्ये एनरोल करू शकता. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन. चला, आता वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या प्रश्नाकडे. स्पॉटिंग द एररचा प्रश्न आहे. काय दिलंय? आय वॉज लाईंग डाऊन वेन द फोन बेल रँग. आता या सेंटेन्समध्ये कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्हाला अगदी व्यवस्थित बघून सांगायचं. ओके. चला, आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन नंबर काय करेक्ट आहे ना, तर 2 बी ओनली. आता बी ओनली का, तिथे लाईन दिली आणि तिथे लाईन दिले. तर आता लाईनचा अर्थ काय येते? पहिली तर गोष्ट लाईनचा अर्थ काय होतो की एक बोलतात ना, एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट खाली पडते त्यावेळेस ती आपण बोलतो ना वाकणे, काय येणार? वाकणे. ठीक आहे. या एक बोलू शकतो आपण की एक खाली ठेवणे एखादी गोष्ट, या झुकणे आपण बोलू शकतो त्या लाईनमध्ये. आता त्याचा इथे संबंध आहे का नाही? ते काय यायला पाहिजे होतं? LYING यायला पाहिजे होतं. LY यायला पाहिजे होतं. ठीक आहे. याचा अर्थ काय? LYING लाईनचा अर्थ काय? तर आराम करणे. आराम करणे. तो हा लाईन नाही, तर हा लाईन यायला पाहिजे होतं आराम करणे. आय वॉज लाईंग डाऊन वेन द फोन बेल रँग. ते मी आराम करत होते. जेव्हा फोन वाजला ना तेव्हा मी आराम करत होते. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे ना, बी ओनली. तो एअर इज ह्युमन. आता टू एअर याला अंडरलाईन केलेलं आहे. तर याचं तुम्हाला काय सांगायचं आहे? टू इन्फिनिटिव्ह इन सेंटेन्स अबव फंक्शन. कोणतं एक ना फंक्शन आहे तो टू एअर. बघा, आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे ना, द शब्द. चला, ही स्ट्रक द टेबल द अंडरलाईन वर्ब. आता स्ट्रकला काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेलं. तो कोणता वर्ब आहे? इंट्रान्सिटिव्ह आहे, ट्रान्सिटिव्ह आहे, काय की नन ऑफ द अबव आहे? बघा, आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं असेल, सेंटेन्सला जर व्यवस्थितपणे पाहिलं असेल, इथे काय दिले? स्ट्रक दिलेला आहे. ओके. आता स्ट्रक हा काय आहे? पहिली तर गोष्ट, स्ट्रक हा काय आहे? हा वर्ब आहे. काय? वर्ब आहे. ठीक आहे. तर या वर्बला अर्थपूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. ठीक आहे. याला अर्थपूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. तर ज्यावेळेस ऑब्जेक्टची गरज असते त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह. ज्यावेळेस ऑब्जेक्टची गरज नसते त्याला म्हणणार इन. ठीक आहे. इथे ऑप्शन नंबर 2 काय येणार? करेक्ट येणार ट्रान्झिटिव्ह. आता ट्रान्झिटिव्ह काय, इंट्रान्झिटिव्ह काय, सर्व गोष्टी आपण आपल्या पेड बॅचमध्ये अगदी व्यवस्थितपणे करत आहोत. The gerund can be used as. आता gerund कशा प्रकारे वापरलं जातं? Object of sentence as a complement of a verb after preposition काय येणार? gerund as a कसं वापरलं जातं, कसं यूज होतं?
subject of a sentence as a complement of a verb be after preposition. बघा याच्यामध्ये काय आहे ना, ए बी सी आर करेक्ट, कारण की जिरण ॲज अ सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स पण वापरतात, ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब पण वापरतात, आफ्टर प्रिपोजिशन सुद्धा वापरतात. चूज द बेस्ट अमॉंग द ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इनटू द मॅनर. ठीक आहे. आता सेंटेन्स काय दिलेलं आहे, आता सेंटेन्स इथे तुम्ही बघू शकतात काय दिलेलं आहे. सेंटेन्समध्ये काय सांगितलेलं आहे की शी डॅश बेटर, काय दिलेलं आहे, बेटर, शी डॅश बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर, इम्प्रूव्ह हर मॅनर. तर या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की फिल इन द ब्लँक या सेंटेन्सला कंप्लीट करायचं आहे. तिथे काय येणार, हॅड येणार, शूड येणार, मस्ट येणार की कॅन येणार. ॲब्सोल्युटली करेक्ट वन काय येणार ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. बघा आता वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ॲब्सोल्युटली ते काय येणार, हॅड येणार, हॅड, हॅड बेटर होणार. बघा हॅड बेटर, नेहमी लक्षात ठेवा, हॅड बेटर म्हणजे आपण बोलतो ना हे केलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे जर मी खूप अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, या इथपर्यंत एवढ्यापर्यंत माझं सिलेक्शन झालं असतं, आपण कधी कधी बोलतो ना. तर हे स्ट्रक्चर बरोबर आहे. आणि यानंतर बेअर इन्फिनिटिव्हचा वापर करतात. हॅड बेटर याच्यानंतर नेहमी बेअर इन्फिनिटिव्हचा वापर करतात. बेअर इन्फिनिटिव्ह, तर बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये चा वापर होत नाही. ओके. आणि टू इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, याच्यामध्ये टूचा वापर होतो. टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप असतो, त्यामध्ये फक्त पहिलं रूप दिलं जातं. हे बघा हॅड बेटर नंतर इम्प्रूव्ह केलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप दिलं, याला बेअर इन्फिनिटिव्ह. ऑप्शन नंबर 1 ज्याने दिले त्यांच्या करेक्ट वन आलेलं. तर करेक्ट सेंटेन्स सांगायचे, ही इज अ डेझिरियस फॉर गोईंग अब्रोड, ही इज अ डेझिरियस टू गो अब्रोड, ही इज अ डेझिरियस ऑफ गोईंग अब्रोड. काय आहे, बघा इथे काय यूज झालेलं, डेझिरियस यूज झालेला. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यानंतर डेझिरियस ऑफ नंतर जिरणचा वापर करतात. कसं, जिरण, जिरण. आता जिरणचा वापर कुठे कुठे होतो यासाठी आपण आधीचा प्रश्न पाहिला. जिरणचा वापर सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्ससाठी होतं, कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्बसाठी होतो आणि ॲज अ आफ्टर प्रिपोजिशन. ठीक आहे. आता ऑब्विसली ऑफ ऑफ प्रिपोजिशन या प्रिपोजिशन, डेझिरियस ऑफ नंतर जिरणचा, ते डेझिरियस ऑफ दिले आणि ते डेझिरियस टू दिलेले आहे, दिलेले आहे. करेक्ट आहे. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच इन द अंडरलाईन वर्ड. आता या सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता फास्टला अंडरलाईन केले, इथे पण फास्टला केले, इथे इथे पण फास्टला केलेले. आता कोणतं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कोणतं स्पीच आहे तो पार्ट्स ऑफ. बघा पहिलं सेंटेन्स काय, ही इज अ फास्ट टॉकर, ही इज. आता तो कसा आहे, फास्ट टॉकर आहे, म्हणजे त्याच्याबद्दल सांगितले. ही काय प्रोनाऊन आहे, ही काय प्रोनाऊन आहे. ठीक आहे. तर जेव्हा एखाद्या नाऊन बद्दल किंवा जेव्हा एखाद्या प्रोनाऊन बद्दल आपण मॉडिफाय करतो तर त्याला काय म्हटलं जातं ते शब्द. ठीक आहे. हा फास्ट इथे ऍडजेक्टिव्ह काम करत आहे, ते ऍडजेक्टिव्ह दिले, इथे ऍडवर्ब दिले, हा येणार नाही. ते ऍडजेक्टिव्ह आणि इथे ऍडजेक्टिव्ह दिले. चला पुढे बघूयात. आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, काय ऑब्झर्व करत, कसं ऑब्झर्व करत, एकदम फास्ट. हा नाऊन आहे, तर इथे ऍडवर्ब दिलेला आहे, हा येणार नाही. ऍडवर्ब कोणाला क्वालिफाय करतो, वर्बला. वर्बला क्वालिफाय करणारा काय, ऍडवर्ब असतो, येणार नाही. ठीक आहे. इथे नाऊन दिले आणि इथे नाऊन दिले. चला पुढे बघूया. मुस्लिम फास्ट ड्युरिंग रमजान, रमजानचा टाइम पिरियड जेव्हा असतो तेव्हा मुस्लिम लोक काय करतात, करतात तर फास्ट करतात, एक ऍक्शन करतात जे की फास्ट आहे, उपवास धरणं. ठीक आहे. तो फास्ट हा इथे वर्ब काम करत आहे. ठीक आहे, ते वर्ब आहे, ते ऍडवर्ब दिलेला आहे. ती ड्रोव फास्ट, ड्रोव फास्ट, तो कसं, ती कशी चालवते गाडी, तर फास्ट चालवते. तर ड्रोव हा वर्ब आहे, वर्बला क्वालिफाय करणारा ऍडवर्ब असतो, ऍडवर्ब दिलेला. ऑप्शन नंबर 3 बघा, म्हणजे फास्ट हा एकच वर्ड आहे, तो ॲज अ ॲडजेक्टिव्ह पण काम करत आहे, तो ॲज अ नाउन पण काम करत आहे, तो ॲज अ वर्ब पण काम करत आहे, तो ॲज अ ॲडवर्ब पण काम करतो. डिपेंड करत आहे तुम्ही कशा प्रकारे त्याला यूज करताय, तो कोणाला मॉडिफाय करतो याच्यावर डिपेंड करतं. त्याच्यावरून डिसाईड होतं की तो कोणता पार्ट.
थर्ड वन करेक्ट आहे. चला टी-ई-टीची आपली पेड बॅच आहे पेपर 1 आणि पेपर 2. या संपूर्ण अभ्यासक्रमावर आपली पेड बॅच आहे. यामध्ये तुमचा डेली लाईव्ह क्लास असणार आहे. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स. संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केले. 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट 50 पेक्षा जास्त आहेत. बघा मी नेहमी तुम्हाला सांगते इथे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला हुबेहूब तुमचा एक आरसा दाखवतं की तुम्हाला पण आणखीन करण्याची गरज आहे. कुठे तुमचं चुकतं, कुठे तुमचं बरोबर येतंय हे सांगण्याचं काम मॉक टेस्ट. संपूर्ण अभ्यासक्रमावर MCQ प्रोव्हाइड केले जातात. पर पेपर याची फी 2000 आहे. पूर्ण पॅक घ्यायला गेलं तर याची फी 3000 आहे. ठीक आहे. तुम्हाला 2 WhatsApp कॉलिंग दिलेले आहेत. हे 2 पैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्हाला WhatsApp कॉल तुम्ही करू आपल्या बॅचमध्ये करू शकता. ठीक आहे. मोर इन्फॉर्मेशन यू कॅन डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन. आता अगेन स्पॉटिंग द एररचा प्रश्न आहे. वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर. नो एरर. चला कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर. बघा आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, तर इथे काय दिले? यू आर प्रोहिबिटेड टू स्मोक. ठीक आहे. तर इथे ऑप्शन नंबर ज्यांनी ऑप्शन नंबर 2 जे आहे तो तुमचा ॲब्सोल्युटली करेक्ट येणार ऑनली. ठीक आहे. ऑनली बी. आता बी मध्ये कसं काय येणार? चला तेही बघूया. बघा नेहमी लक्षात ठेवा, प्रोहिबिटेड फ्रॉम नंतर जिरांचा वापर करतात. नेहमी लक्षात ठेवा प्रोहिबिटेड फ्रॉम नंतर जिरांचा वापर करतात. जिरांचा वापर करतात. आता प्रोहिबिटेड नंतर नेहमी फॉर्मचा वापर करतात. नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस प्रोहिबिटेडचा वापर केला जाणार त्याच्यानंतर नेहमी फ्रॉमचा वापर केला जाणार. फक्त फ्रॉमचा वापर. इथे काय यायला पाहिजे होतं? वी आर प्रोहिबिटेड फ्रॉम काय यायला पाहिजे होते? फ्रॉम स्मोकिंग हिअर. कारण की हा त्याचा काय आहे? हा स्ट्रक्चर आहे प्रोहिबिटेड दिले तर त्याच्यासोबत नेहमी फ्रॉमचा वापर केला जाणार. त्याच्यानंतर नेहमी जिरांचा वापर केला जाणार. वापर. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. इथे काय वापरलंय? टू वापरले. सो इथे फ्रॉम यायला पाहिजे होतं. इथे काय यायला पाहिजे होतं? स्मोक. टू द मोस्ट करेक्ट सेंटेन्स. तर यातलं अगदी करेक्ट सेंटेन्स कोणतं ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर करेक्ट सेंटेन्स बघायला गेलं तर ऑप्शन नंबर 3 जो आहे तो करेक्ट सेंटेन्स. कसं काय? बघा आय स्टे देअर फॉर 5 days. आय स्टे देअर फॉर 5 days. आता नेहमी लक्षात ठेवा लिव्हचा वापर कधी करतात? पहिली गोष्ट पहिलं काय दिले? आय लिव्ह देअर फॉर 5 years. लिव्हचा वापर पहिले तर कधी करतात? म्हणजे एखाद्या ठिकाणासाठी एखादी ठिकाणी आपण कायमस्वरूपी जास्त काळ राहणे. एका ठिकाणी आपण कायमस्वरूपी किंवा जास्त काळ राहतो तेव्हा. आता इथे काय दिले? 5 days. आता 5 days हा कायमस्वरूपी आहे का? 5 days हा जास्त काळासाठी राहिलेला आहे का? नाही. त्यामुळे इथे लिव्ह जे वापरलेलं आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. ते काय आलं? चुकीचं आलं. पुढे काय दिले? आय लेफ्ट देअर फॉर 5 days. आता लेफ्ट म्हणजेच काय? आता लेफ्ट म्हणजेच काय? लेफ्ट हा लिव्हचा हा पास्ट फॉर्म आहे. काय? तर लेफ्ट. ज्याचा अर्थ काय? सोडून जाणे. आय लेफ्ट देअर फॉर 5 days. मी सोडून गेलेली आहे का तिकडनं 5 दिवसासाठी त्यानं आय लेफ्ट देअर फॉर 5 days. येणार का हा? नाही येणार. की मी तिकडनं निघाली. ओके. आय लेफ्ट देअर फॉर 5 days. चुकीचं आहे ना. आय स्टॉप देअर फॉर 5 days. चौथं दिलेलं आहे. आता स्टॉप म्हणजेच काय? तर क्रिया थांबणे ना. स्टॉप म्हणजे एखादी ऍक्शन थांबवतो म्हणजे एखादी क्रिया आपण काय करतो? तर थांबवतो. हो नाही. ठीक आहे. तिथे काय दिले? आय स्टॉप देअर फॉर 5 days. इथे काय यूज झालेलं आहे? 5 days. आता 5 days एक टेम्पररी पिरियड म्हणजे आहे. एकदम जास्त वेळेचा कालावधी आहे का? नाही. ठीक आहे. तर ही क्रिया चालली म्हणून यात स्टेचा वापर होईल. इथे स्टॉप नाही तर इथे काय होईल? स्टेचा वापर होईल. काय होईल? स्टेचा वापर होणार. आपण चुकलेला.
ऑप्शन नंबर थर्ड वन बरोबर आहे. आय स्टे देअर. बघा, आय स्टे देअर फॉर 5 days. 5 दिवसांसाठी तिथे काय होते, तर थांबले. ठीक आहे. ते 5 दिवसांसाठी तिथे ती क्रिया माझी चालू होती, थांबली. आयडेंटिफाय सेंटेन्स कंटेनिंग ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणता आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून. ठीक आहे. पुढे काय दिलं, वुडमॅन फेल ट्रीज अँड सी दिले राईज अर्ली विथ द लार्क. ठीक आहे. आता या सेंटेन्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे काय येणार. बघा, इथे बी ऑनली ज्याने दिले त्यांचं करेक्ट आहे. कसं काय मॅम, चला बघूया. आता इथे तुम्ही बघू शकतात, इथे काय दिलेलं आहे बघा. मेनी ट्रीज फॉल इन मॉन्सून. ठीक आहे. आता या फॉल या वर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे का, तर नाही. ऑब्जेक्टची गरज आहे का इथे, तर नाही. म्हणून हा काय आहे, हा इनट्रान्झिटिव्ह. काय आहे, ट्रान्झिटिव्ह, कारण की त्याला ऑब्जेक्टची गरज. ट्रान्झिटिव्ह बघा, आपल्याला ट्रान्झिटिव्ह सांगितले सो हा येणार नाही. बी दिलेला आहे, वुडमॅन फेल ट्रीज. आता यात फेल म्हणजे पण काय, या वर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. फेल, पण काय फेल, वुडमॅन फेल, तर ट्रीज. अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्टची गरज येते तेव्हा त्याला म्हणतात राईज अर्ली विथ द लार्क. आता इथे काय दिलंय, यात राईज दिलेलं आहे. काय दिलंय, राईज. राईज या वर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे का, तर नाही. राईज अर्ली विथ द लार्क, ऑब्जेक्टची गरज आहे का, तर नाही. पण हा काय झाला, इंटर. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, एखाद्या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी जर ऑब्जेक्टची गरज लागते, वाक्याला पूर्ण करण्यासाठी जर ऑब्जेक्टची गरज तुम्हाला लागते, ऑब्जेक्टची गरज आहे, त्याला ट्रान्झिटिव्ह म्हणतात. त्याला ऑब्जेक्टची गरज लागत नाही, त्याला इनट्रान्झिटिव्ह. जसं की फॉर एक्झाम्पल फक्त मी इथे एवढं म्हणाली असती की मेनी ट्रीज फॉल, खूप झाडं काय पडली, बस. बरोबर आहे, याला ऑब्जेक्टची गरज नाहीये. मेनी ट्रीज फॉल हा अर्थपूर्ण होत आहे. ऑब्जेक्ट नसेल तरी अर्थपूर्ण सांगत आहे, म्हणून इनट्रान्झिटिव्ह. वुडमॅन फेल, पण काय, काय फेल, तर ट्रीज. तर याला वाक्य पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज लागते, मग ट्रान्झिटिव्ह. कळलं. चला, चूज करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय वॉन्ट दिस एक्सरसाइज डॅश इन इंक, वुड यू लाईक द विंडो डॅश. चला, सो या सेंटेन्स मध्ये ऍब्सोल्युटली करेक्ट उत्तर काय येणार, तो ऑप्शन नंबर थर्ड बनेल. I want this exercise written in ink. Written. I would I would you like the window closed? मॅडम हे कसं काय आलं? बघा, हा पास्ट पार्टिसिपल नॉन फायनाइटचा प्रश्न आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जाणार. हा रायटिंग क्रियापदाचा चौथा रूप आहे. टू राईट आहे. राईट क्रियापदाचा पहिला आहे. हा रिटर्न क्रियापदाचा तिसरा. ऑप्शन नंबर थर्ड वन करेक्ट आलेला आहे. का, यात कंप्लीट झालेली क्रिया अपेक्षित आहे. आय वॉन्ट दिस एक्सरसाइज रिटर्न इन इंक, यामध्ये कंप्लीट काय, कंप्लीट झालेली क्रिया अपेक्षित आहे. तर कंप्लीट क्रिया कधी होते, परफेक्ट टेन्स मध्ये. त्याच्यामध्ये पास्ट त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, पास्ट पार्टिसिपल वापरलं जातं परफेक्ट टेन्स मध्ये. या पदाचं रूप येतं ना, पास्ट पार्टिसिपल. काय, तर पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे. तो या ज्या घटना आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे माहित असणं फार गरजेचं. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. कोणतं वर्ब ऑफ पोझिशन नाहीये, तो तुम्हाला सांगायचं. तो कोणतं नाहीये, तर इझी आहे, लाईट. काय येणार, लाईट. तर मॅडम हे काय आहे, बघा. वर्ब ऑफ मुवमेंट या क्रिया पार पडत असताना बॉडी मुवमेंट होत असते. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा. वर्ब ऑफ मुवमेंट क्रिया पार पाडत असताना बॉडी मुवमेंट होते. आणि वर्ब ऑफ पोझिशन इथे सांगितले ना, वर्ब ऑफ पोझिशन म्हणजेच काय, या क्रिया पार पडत असताना बॉडी मुवमेंट होत नाही. या क्रिया पार पडत असताना बॉडी मुवमेंट होत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आता इथे तुम्ही बघू शकता लाय. इथे काय दिलं, पहिलं लाय दिलेलं आहे. आता लाय, ले, ले, लाईन, याचा अर्थ काय, पसरणे. ठीक आहे.
एक बोलतो ना एक वर्ब पोझिशन आहे त्यामुळे तो येणार नाही. आता लिव्ह दिलेला आहे त्याचा अर्थ आहे रिसाइड म्हणजे राहणे आपण बोलू शकतो. तर एक वर्ब पोझिशन. वर्ब पोझिशन आहे त्यामुळे ती येणार नाही. रिमेन रिमेन म्हणजेच काय तर एक शिल्लक राहणे ती सुद्धा एक वर्ब पोझिशन आहे त्यामुळे ती सुद्धा येणार नाही. ग्लाइड याचं एक मूव विथ स्मूथ म्हणजे एक संथपणे चालणे. संथपणे ग्लाइडचा अर्थ काय एक संथपणे चालणे. आता संथपणे चालणे याच्यामध्ये बॉडी मुवमेंट होते का याच्यामध्ये बॉडी मुवमेंट पण वर्ब पोझिशन मध्ये काय आहे तर बॉडी मुवमेंट होत नाही. आता याच्यामध्ये बॉडी मुवमेंट होते म्हणजे हा वर्ब ऑफ पोझिशन आहे का तर नाही. तर हा कोणता आहे वर्ब ऑफ मुवमेंट आहे. हा वर्ब ऑफ मुवमेंट आहे. ठीक आहे आणि हे बाकीचे हे 3 आहेत ते काय होते हे वर्ब ऑफ पोझिशन कारण की याच्यामध्ये बॉडी मुवमेंट होत नाही. आपल्याला जो वर्ब ऑफ पोझिशन नाहीये तो सांगायचा आहे. नॉट दिले ना वर्ब ऑफ पोझिशन जो नाहीये तो सांगायचा आहे. तो ग्लाइड हा वर्ब ऑफ पोझिशन नाहीये तो वर्ब ऑफ मुवमेंट त्याच्यामध्ये होत. हे होते आपले आजचे प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला सुद्धा पाहणार आहोत. भेटूया आपल्या उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. तो चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओला भरपूर शेअर करायचं आहे. खूप सारे लाईक द्यायचे आहेत. चला आता वेळ वाया न घालवता आपण इथे थांबूयात. बाय.